की आम्ही पहिल्या दिवशीपासून आम्ही दिलेलं आश्वासन पाळू हेच सांगितलेलं आहे, पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत। त्यातले 6,000 कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत आणि पुढच्या 2 दिवसात उरलेले पैसे जाणार आहेत। अजून 11,000 कोटी रुपये हे काल आम्ही जे कॅबिनेटला परवा मान्य केले तेही आता येत्या 2 ते 3 दिवसात रिलीज होणार आहेत आणि तेही खात्यामध्ये जातील। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाल्या। डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात, सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज खऱ्या अर्थाने नवीन वर्ष 100% गोड सुद्धा झालेला आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज 1 जानेवारी गुरुवार निमित्त नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता 1,500 रुपये आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता 1,500 रुपये एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये काल नोव्हेंबर महिन्याचा हप्ता 1,500 रुपयाप्रमाणे आलेला असेल त्या बहिणींच्या खात्यामध्ये आज डिसेंबर महिन्याचा हप्ता 1,500 रुपयाप्रमाणे परत एकदा विस्तार सुद्धा होतच आहे। परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये काल नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता 1,500 रुपये आलेला नसेल अशा पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 13,000 रुपये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेला आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचा आज या ठिकाणी नवीन वर्ष गोडवायला सुरुवात सुद्धा झालेला आहे। परंतु लाडक्या बहिणींना राज्य सरकारच्या माध्यमातून कालच पत्रव्यवहार काढून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की या 5 प्रकारच्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार नाही। जर तुम्ही या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणी असाल तर तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। परंतु ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा 16 हप्ता आलेला असेल त्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार आहे की नाही याविषयी सुद्धा माहिती आलेली आहे। ती माहिती सुद्धा लगेच देतो। बघा, लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिना अख्खा संपून गेलेला होता तरी पण तुम्हाला पैसे आलेले नव्हते आणि आता डिसेंबर महिन्याच्या या शेवटच्या दिवशी या ठिकाणी पैसे आलेले होते आणि आता आज 1 जानेवारी आहे। आज 1 जानेवारी गुरुवार आहे तर आज सुद्धा पैसे वाटप होत आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा तर या तिघांच्या माध्यमातून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये काल नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता 1,500 रुपयाप्रमाणे सोडण्यात आलेला होता आणि या तिघांच्या माध्यमातून आज परत एकदा डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता आज गुरुवार 1 जानेवारी रोजी 1,500 रुपयाप्रमाणे म्हणजेच लाडक्या बहिणींना काल नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला आहे, आज डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळत आहे। परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये काल नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला नसेल तर अशा पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज गुरुवार 1 जानेवारी निमित्त या ठिकाणी दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे वाटप सुद्धा होतच आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना आज खऱ्या अर्थाने राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची नोव्हेंबरच्या 17 हप्त्याची, डिसेंबरच्या 18 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे जमा झाल्यामुळे आज सकाळपासून लाडक्या बहिणीने बँकांमध्ये प्रचंड गर्दी केलेली आहे। बघा, लाडक्या बहिणींनो, भरपूर लाडक्या बहिणीने आज सकाळपासून हप्ता काढलेला आहे। भरपूर लाडक्या बहिणी सध्याच्या स्थितीला बँकेमध्ये हप्ता काढण्यासाठी सुद्धा गेलेले आहेत। परंतु लाडक्या बहिणींना या ठिकाणी सरकारने दिलेल्या माहितीनुसार या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे सोडलेले नाहीत। जर तुम्ही या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणी असाल तर तुम्हाला या ठिकाणी पात्र असून सुद्धा पैसे येणार नाहीत। म्हणजे सरकारने नवीन निर्णय काढल्यामुळे या ठिकाणी आता फक्त याच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत त्याची माहिती सुद्धा लगेच देतो। बघा, लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा पैसे येतील अशा प्रकारच्या भरपूर बातम्या तुम्ही सुद्धा ऐकलेल्या होत्या। परंतु लाडक्या बहिणींनो, आज सकाळपासून या ठिकाणी परत एकदा काही बहिणींना 3,000 रुपये, काही बहिणींना 1,500 रुपये तर काही बहिणींच्या खात्यामध्ये थेट 4,500 रुपये जमा सुद्धा होतच आहे। तर आज कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये 1,500, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये 4,500 रुपये जमा होत आहेत याची माहिती सुद्धा देतच
येतच आहे. त्यासोबत आता जवळच मकर संक्रांतीचा सण येत आहे, तर या मकर संक्रांतीच्या सणानिमित्त लाडक्या बहिणींना कोणकोणत्या वस्तू दिल्या जाणार आहेत त्याविषयी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. परंतु आज तुमच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे सोडलेले आहेत अशा प्रकारची माहिती आताच आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. एकनाथ शिंदे साहेब काय म्हटलेले आहेत लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. तुमच्या खात्यात पैसे आले, 2 हप्त्याचे आले आणि सगळ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील. हे सरकारचं काम आहे, काळजी करू नका. माझ्या लाडक्या बहिणी ज्या सगळ्या योजनेला पात्र आहे, आता बघा लाडके बहिणींना या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक बहिणींच्या खात्यामध्ये काल आणि आज या 2 दिवसांमध्ये नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप होत आहे. 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमा करायला सुरुवात झालेली आहे. म्हणजेच लाडके बहिणींना अजून 2100 रुपयांचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 अधिक 1500 अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत. बघा लाडके बहिणींना 9 डिसेंबर 2025 रोजी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्याबाबत GR काढण्यात आलेला होता. तर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता काल डिसेंबर रोजी आलेला आहे आणि लाडक्या बहिणींनो काल 1 ते डिसेंबर रोजी या ठिकाणी डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी परत एकदा GR काढण्यात आलेला होता. त्यामुळे लाडक्या बहिणींनो लगेच आज 1 जानेवारी 2026 पासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करायला सुरुवात झालेली आहे. एकंदरीत लाडक्या बहिणींचं नवीन वर्ष म्हणजेच 2026 या ठिकाणी गोडवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये सकाळपासून आनंदाचे वातावरण सुद्धा पसरलेले आहे. परंतु लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सोडले जाणार नाहीत. सरकारने दिलेल्या माहितीनुसार या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. जर तुम्ही या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींपैकी असाल तर तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर या ठिकाणी आपण त्या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणी कोणकोणत्या आहेत ते आपण पाहणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये आज नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप होत आहे. तर यासोबत लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे वाटप होत आहे. ज्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट मिळालेले आहेत अशा पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत. त्यासोबत लाडक्या बहिणींना ज्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते त्यावेळेस त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आलेली होती. या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे 830 रुपये सुद्धा वितरित होत आहेत. राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी गॅस कनेक्शनचे पैसे वाटप होत आहेत. तर आपण या ठिकाणी सर्वात अगोदर बघून घेऊयात की आज 1 जानेवारी गुरुवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकांमध्ये नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप होत आहे. जेणेकरून लाडक्या बहिणींनो तुमचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी असेल, तुमची बँक या प्रमुख बँकेपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे जमा होतील. परंतु लाडक्या बहिणींना आज पैसे सोडलेले आहेत. आताच महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणतायत लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. त्यांना आनंद वाटतो. 1,03,00,000 महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये प्रत्येकी पोचलेले आहेत. आता बघा लाडके बहिणींनो या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार बघा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी GR काढण्यात आलेला होता. डिसेंबर महिन्याचा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी GR काढण्यात आलेला होता. म्हणजे जुन्या हप्त्यांचे पैसे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी GR सुद्धा काढण्यात आलेले होते. GR काढण्यात आल्यामुळे आजपासून या ठिकाणी परत एकदा बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप होत आहे. काल भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये फक्त 1500 रुपये आलेले आहेत. आज परत एकदा त्या बहिणींना 1500 रुपये आणि ज्यांना 1500 रुपये काल आलेले नाही त्यांच्या खात्यामध्ये आज या ठिकाणी 1500 अधिक 1500 नोव्हेंबर अधिक डिसेंबर अशा 2 हप्त्यांचे 3000 रुपये विस्तार होण्यास सुरुवात झालेली आहे. खऱ्या अर्थाने राज्यातील भरपूर दिवसांची लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघून घ्यात की आज 1 जानेवारी 2026 रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकांमध्ये कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे वाटप होत आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींची कशा पद्धतीने प्रतीक्षा संपत आहे तर याचे संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती सांगत आहे. जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुमची सुद्धा आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. कारण खाटागड बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर अधिक डिसेंबर या दोन्ही हप्त्यांचे दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये जमवायला सुरुवात सुद्धा
झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण बघून घ्यात की आज कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकांमध्ये कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत, कोणत्या बहिणींची कशा पद्धतीने प्रतीक्षा संपत आहे, तर याचे संपूर्ण सविस्तर डिटेल्स मध्ये माहिती सांगत आहे। परंतु लाडक्या बहिणींना 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना आज पैसे येणार नाहीत, उद्या सुद्धा पैसे येणार नाहीत, म्हणजेच या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना योजनेमधून अपात्र करण्यात आलेला आहे। जर तुम्ही या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणी असाल तर तुम्ही हा व्हिडिओ नाही पाहिला तरी पण चालू शकेल, कारण जरी व्हिडिओ पाहिला तरी पण तुम्हाला पैसे येणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींना 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींपैकी तुम्ही असल्या तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। परंतु सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणी गोरगरीब असलेल्या, ज्या लाडक्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असलेल्या, ज्या लाडक्या बहिणी पात्रतांमध्ये बसत असतील त्यांच्या खात्यामध्ये आज नोव्हेंबर अधिक डिसेंबर या दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत। या लाडक्या बहिणी कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा तर या ठिकाणी दिलेल्या माहितीनुसार राज्यामधील काही बँकांचं विलीनीकरण होत आहे। राज्यातील काही बँका बंद करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुमचं बँक खातं या प्रमुख बँकेपैकी असेल तर तुम्ही लवकरात लवकर आपलं बँक खातं बदलायचं आहे, अन्यथा बँकेमधून पैसे काढता येणार नाहीत, बँकेमध्ये पैसे टाकता येणार नाहीत, कारण राज्य सरकारच्या माध्यमातून या प्रमुख बँका बंद करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। बघा आरबीआय बँकेच्या माध्यमातून या बँकांवरती निर्बंध लावून या बँका बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दुःखाचे वातावरण पसरायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्यामुळे लाडके बहीण योजनेचा हप्ता या 9 बँकांमध्ये येणार नाही। जर तुमचं बँक खातं या 9 बँकांपैकी कोणत्या जरी एका बँकेमध्ये असेल तर या ठिकाणी ते खातं बदलायचं आहे, अन्यथा या ठिकाणी या बँका बंद झाल्या तर तुमचा हप्ता बंद होणार आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींना आधार कार्डवरती सुद्धा काही महत्त्वाचे नियम लागू झालेले आहेत। आधार कार्डवरील महत्त्वाच्या नियमांचं पालन राज्यातील प्रत्येक लाडक्या बहिणीने करणं गरजेचं आहे। जर तुम्ही लाडक्या बहिणी असल्या, तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्ही आधार कार्डवरती लागू झालेल्या या कडक 3 नियमांचे पालन काटेकोर पद्धतीने करा, अन्यथा तुमचे आधार कार्डाची सुविधा बंद करण्यात येणार आहे। आणि एकदा का आधार कार्डाची डीबीटीची सुविधा बंद झाली तर तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी पुढील हप्त्यांचे पैसे येणार नाही। त्यामुळे जर वाटत असेल की पुढील हप्त्यांचे पैसे सुरळीतपणे यावेत तर आपल्या आधार कार्डाची डीबीटीची सुविधा या ठिकाणी सुरू करण्यासाठी, सुरू ठेवण्यासाठी काही महत्त्वाची कामे तुम्ही सुद्धा करायची आहे। परंतु लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण सर्वात अगोदर जिल्ह्याची आणि बँकांची यादी बघून घेऊया, जेणेकरून ज्या लाडक्या बहिणींना वेळ नसेल त्या लाडक्या बहिणी जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहून जातील। बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, कारण लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा भरपूर कामे असतात, त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुमचा जास्त वेळ सुद्धा घेणार नाही। बघा सध्याच्या स्थितीला आज गुरुवार आहे, उद्या शुक्रवार आहे, परवा दिवशी शनिवार आहे, म्हणजेच आज नवीन वर्ष सुरू झालेलं आहे। 1 जानेवारी आज, उद्या 2 जानेवारी, परवा दिवशी 3 जानेवारी, 1 जानेवारी, 2 जानेवारी, 3 जानेवारी। राज्यातील 2 कोटींचे हे 3 दिवस 100% गोड होत आहे, कारण या 3 दिवसांमध्ये राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे वाटप होत आहेत। खऱ्या अर्थाने राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे, बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमायला सुरुवात झालेली आहे। राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही अशा पद्धतीची माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यात आल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये सकाळपासूनच आनंदाचे, उत्साहाचे वातावरण सुद्धा निर्माण झालेले आहे। बघा लाडक्या बहिणींना जिल्ह्यांची, बँकांची यादी पाहणार, त्यासोबत लाडक्या बहिणींना आधार कार्डाची सुविधा बंद होऊ नये, आपले आधार कार्ड बंद होऊ नये, आधार पॅन लिंकची काही महत्त्वाची अपडेट आहे आणि आधार कार्डवरती हे जे नियम लागू झालेले आहेत तर ते नियम कोणकोणते आहेत, या नियमांचं पालन कशा पद्धतीने करायचं आहे तर याचे संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती सांगत आहे। जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुम्ही सुद्धा या नियमांचे पालन काटेकोर पद्धतीने करायचे आहे, अन्यथा तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून तुमच्या आधार कार्डाची जी डीबीटी असते तर त्या डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। खात्यामध्ये पैसे येण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी येऊ शकतात। जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचणी येऊ नयेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। परंतु
लाडक्या बहिणींना आज 1 जानेवारी गुरुवार रोजी ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत, ज्या ज्या बँकांमध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत, तर या जिल्ह्यांची यादी, या बँकांची यादी या ठिकाणी वाचून दाखवत आहे. जर तुमची बँक या बँकांपैकी असेल, तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी हा व्हिडिओ पाहायचा आहे. कारण सरकारच्या माध्यमातून या जिल्ह्यांमध्ये आणि या बँकांमध्ये या ठिकाणी पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे. खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आज सकाळपासून या ठिकाणी संपायला सुरुवात झालेली आहे. म्हणजेच कालपासूनच हे पैसे सोडण्यात आलेले होते. 31 डिसेंबर रोजी नोव्हेंबर हप्त्याचे 1500 रुपये सोडलेले आहेत. आता 1 जानेवारी निमित्त आतापासून म्हणजेच आजपासून या ठिकाणी डिसेंबर हप्त्याचे पैसे जमा सुद्धा होतच आहे. कारण लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याचा हप्ता हा त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होत असतो. परंतु नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता 1500 रुपये हा नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा झालेला नव्हता. त्याचप्रमाणे डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता हा डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा झालेला नव्हता. परंतु लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 31 डिसेंबर रोजी बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी मागचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता काल 1500 रुपयाप्रमाणे सोडण्यात आलेला आहे. आणि आता आज 1 जानेवारी, 2 जानेवारी, 3 जानेवारी या 3 दिवसांमध्ये जानेवारी महिन्याचा 18 हप्ता हा 1500 रुपयाप्रमाणे जमा होत आहे. परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आलेला नसेल, अशा बहिणींच्या खात्यामध्ये आज सकाळपासून नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये वाटप होत आहेत. खऱ्या अर्थाने राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही. कारण बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमा होत आहे. लाडक्या बहिणींची नोव्हेंबरच्या हप्त्याची, डिसेंबरच्या हप्त्याची या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचवून दाखवणार आहोत. परंतु या ठिकाणी ज्या बहिणींचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी नसेल, त्यांच्या खात्यामध्ये कधी पैसे येणार आहेत आणि ज्या 5 प्रकारच्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता येणार नाही, त्या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणी कोणकोणत्या आहेत, त्यासोबत लाडक्या बहिणींना तुमच्या आधार कार्डची डीबीटी सुरळीतपणे सुरू राहायला पाहिजे. तुमचं आधार कार्ड बंद होऊ नये, तुमच्या आधार कार्डची डीबीटी डिॲक्टिव्ह होऊ नये, तर काही नियमांचे पालन तुम्ही सुद्धा करायचे आहे. कारण नवीन वर्षाच्या निमित्तानं नवीन नियम लागू होत असतात. त्याचप्रमाणे या आधार कार्डावरती सुद्धा काही महत्त्वाचे नियम लागू झालेले आहेत. जर तुम्ही या आधार कार्डवरील नियमांचे पालन काटेकोर पद्धतीने केले, तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी कोणती अडचण येणार नाही. तुमच्या खात्यामध्ये खटाखट हे पैसे जमा सुद्धा होतच. आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत. परंतु लाडक्या बहिणींना या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या केवायसीची तारीख वाढवण्यात आलेली आहे. ज्या लाडक्या बहिणीने काल 31 डिसेंबर पर्यंत केवायसी केलेलं नसेल, तर अशा लाडक्या बहिणींना 31 जानेवारी पर्यंत केवायसी करता येणार आहे. 30 तारखेपर्यंत जरी तुम्ही केवायसी केले तरी पण तुमचा लाभ सुरळीतपणे सुरू राहणार आहे. बघा लाडक्या बहिणींना महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत. त्यामुळे एकाच दिवशी, एकाच महिन्यामध्ये, 1-2 महिन्यामध्ये केवायसी करणे शक्य होत नसतं. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून अजून 1 महिना या ठिकाणी वाढवून दिलेला आहे. जर तुम्ही अजून केवायसी केलेले नसेल, तर तुम्ही 30 जानेवारीच्या आतमध्ये केवायसी करा. अन्यथा या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेचा लाभ बंद होणार आहे. पुढील हप्त्यांचे पैसे येणार नाहीत. परंतु ज्यांनी केवायसी केलेले नसेल त्यांच्यासाठी अडचण नाही. बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता तुमचा भरपूर वेळ घेतलेला आहे. परंतु पुढील जे 2 मिनिटं आहेत, तर ते 2 मिनिटं अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण सरकारच्या माध्यमातून आज सकाळीच आमच्याकडे या ठिकाणी माहिती आलेली आहे. तीच माहिती तुम्हाला सुद्धा देतच आहे. आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींची नोव्हेंबरच्या हप्त्याची, डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपवली जात आहे. बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमा सुद्धा होतच आहे. तर बघा लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार काल बहिणींच्या खात्यामध्ये म्हणजेच 31 डिसेंबर रोजी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबरच्या हप्त्याचे 1500 रुपये सोडलेले आहेत. आज 1 जानेवारी रोजी बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबर हप्त्याचे 1500 रुपये जमा होत आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींना आज काही बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचे पैसे जमा होत आहेत. काही बहिणींना फक्त डिसेंबर हप्त्याचे 1500 रुपये जमा होत आहेत. बघा लाडक्या बहिणींना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही. ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत, अशा सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप होत आहेत. खऱ्या अर्थाने दोन्ही हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. बघा
बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता आपण सर्वात अगोदर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचवून दाखवत आहे. म्हणजेच नवीन वर्षाच्या निमित्तानं आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहेत, कोणकोणत्या बँकांमध्ये पैसे जमा होत आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार नाहीत. कोणत्या बँकेमध्ये खातं असेल तर तुम्ही लवकरात लवकर ते खातं ट्रान्सफर करायचं आहे त्याची माहिती देतो आणि आधार कार्डवरती लागू झालेल्या नियमांबद्दल सुद्धा माहिती देत आहे. आता बघा लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर पात्रता लक्षात घ्या. बघा ज्या लाडक्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल, ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल, ज्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असतील, ज्या लाडक्या बहिणींचं वय 65 वर्षांच्या आतमध्ये असेल तर अशा लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळत आहे. आता ह्या झाल्या पात्रता. आता आपण जिल्ह्यांची बँकांची यादी सांगतो, परंतु लाडक्या बहिणींना या ठिकाणी आधार कार्डवरती जे 3 नियम लागू झालेले आहेत त्या 3 नियमांची माहिती देतो. बघा नवीन वर्ष सुरू झालेलं आहे, त्यामुळे जर तुमचं आधार कार्ड 10 वर्षांच्या अगोदरचं असेल ते आधार कार्ड अपडेट करायचं आहे. त्यानंतर दुसरा नियम, त्या आधार कार्डवरती नाव, जन्मतारीख, पत्ता चुकीचा असेल तर या ठिकाणी दुरुस्ती करायची आहे. स्पेलिंग मिस्टेक असतील तर त्या सुद्धा दुरुस्ती करायच्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाचा आधार कार्डवरचा तिसरा नियम, बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुमचा आधार कार्ड या नवीन वर्षात लिंक आधार कार्ड बँकेशी आहे का, बँकेशी मोबाईल नंबर लिंक आहे का हे पाहायचं आहे. हे 3 नियम लागू करण्यात आलेले आहेत. बघा पात्रता बघितली, आधार कार्डाचे 3 नियम पाहिलेले आहेत. 5 प्रकारच्या बहिणींना पैसे येणार नाहीत. त्या 5 प्रकारच्या बहिणी सांगतो. बघा ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी असेल त्यांना पैसे येणार नाहीत. दुसरा प्रकार, ज्या सरकारी कर्मचारी असतील त्यांना पैसे येणार नाहीत. तिसरा प्रकार, 65 वर्षांपेक्षा जास्त वय झालेलं असेल पैसे येणार नाहीत. चौथा प्रकार, महाराष्ट्र राज्याच्या बहिणी नसतील त्यांना पैसे येणार नाहीत. आणि 5वा प्रकार, 5 एकरांच्या पुढे शेतजमीन असेल त्यांना पैसे येणार नाहीत. बघा लाडक्या बहिणींना काल 1 ते डिसेंबर होता, तर काल बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे आलेला आहे. आज परत एकदा लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपये. आता ज्या बहिणींना काल नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला नसेल त्यांच्या खात्यामध्ये आज नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता 3000 रुपये जमा होत आहेत. याच्यामध्ये पुणे शहर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, त्यासोबत सातारा, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, जालना, जळगाव, बीड असेल, त्यासोबत धुळे असेल, तर अशा 36 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी 1 जानेवारी, 2 जानेवारी, 3 जानेवारी या 3 दिवसांमध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप होत आहे. आता जवळच मकर संक्रांत येत आहे, त्यानिमित्तानं डिसेंबर जानेवारी महिन्याचा हप्ता येऊ शकतो. सर्व बँकेमध्ये पैसे येतील, कोणतीही बँक चालणार नाही असं नाही. फक्त आधार कार्ड लिंक करून ठेवा, लगेच पैसे जमा होत आहेत.